नमस्कार मंडळी, मी दिव्या तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की माझे आई वडील गंगासागरला गेले होते, तर ते तिथून रिटर्न आलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी सुद्धा माझ्या घरी रिटर्न आलेली आहे। तर मी तिथून प्रसादसुद्धा घेऊन आलेली आहे मम्मीकडून। मम्मीने आमच्या सर्वांसाठी, जसे म्हणजे मी, माझ्या शेजारीच माझी मोठी ताई राहते, सोबतच माझ्या शेजारी माझे काकासुद्धा असतात, तर काकांच्या घरी देण्यासाठी, ताईंकडे देण्यासाठी मम्मीने प्रसाद पाठवलेला आहे। तर मी तो प्रसादाचा ग्रहण केला। त्यानंतरच मम्मीने दिवे आणले होते, तर ते दगडाचे दिवेसुद्धा तिने मला दिलेले आहेत। तर हे बघा, हे ते दगडाचे दिवे आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की हे जे दगडाचे दिवे आहेत ते आपण कशा पद्धतीने वापरायचे, सोबतच त्याला व्यवस्थित राहण्यासाठी काय टिप्स वगैरे सर्व माहिती मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर चला बघूया। तर हे जे दगडाचे दिवे आहेत, ह्या सर्वात आधी आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत। कोणते पण दिवे आपण जेव्हा घेतो तर ते आधी पाण्यात भिजत घालायचे असतात। तर हे जे दगडाचे दिवे आहे हे सुद्धा मी आता पाण्यात भिजत घालत आहे। त्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हे जे दिवे आहे हे पूर्णपणे त्यामध्ये बुडेल एवढं पाणी आपल्याला घ्यायचं आहे। दिवे आधी पाण्याने धुवून घ्यायचे, नंतर आपल्याला त्या पाण्यामध्ये त्यांना भिजत ठेवायचे आहे। आपण जेव्हा दिवे घेतो तेव्हा ते नवीन असतात, कोरे दिवे असतात, त्यामुळे त्यामध्ये पाण्यामध्ये जर आपण त्यांना ठेवलं तर ते पाणी शोषून घेतात आणि जे त्याचे पोर्स असतात ते बंद होतात। आपण जर तसं नाही केलं, आपण जर तसंच दिवा आणला आणि त्यामध्ये तेल टाकलं आणि तेलाने दिवा लावून दिला, तर जे तेल आहे ते दिव्यांमध्ये जाऊन बसतं आणि आपला जो दिवा आहे तो लवकर खराब होतो, तेलकट पण होतो। आणि तेवढंच नाही तर त्यातून तेलसुद्धा खाली झिरपतं। त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायला पाहिजे, जेणेकरून आपले दिवे चांगले पण राहायला पाहिजे आणि आपण साफ करताना सुद्धा जे तेल राहते ते फक्त वरतीच राहते, ज्याचे जे पोर्स आहे त्यामध्ये तेल जात नाही। त्यासाठी हे जी पाण्यात भिजत घालायची पद्धत आहे ते आपल्याला नक्की करायला पाहिजे। हे जे दिवे आहे ते आपल्याला 5 ते 6 तास पाण्यात भिजत ठेवायचे आहे। आपण जास्तही ठेवलं तरी काही हरकत नाही आहे। 5 ते 6 तास झाल्यानंतर आपल्याला ते दिवे पाण्यातून काढून घ्यायचे आहेत आणि त्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे। स्वच्छ कपड्याने पुसून झाल्यानंतर ते कोरडे होतात। आपल्याला असं वाटतं ते कोरडे झालं, पण त्याच्या पोर्समध्ये जे पाणी राहतं ना ते पूर्णपणे कोरडे होत नाही, म्हणून आपल्याला तसेच ते कोरडे होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत। पूर्णपणे कोरडे झाल्यानंतरच त्याची पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे। तर चला, आता मी माझे जे दिवे आहेत ते पूर्णपणे पुसून वगैरे घेतलेत आणि आता कोरडे होण्यासाठी ठेवून दिलेले आहेत। चला, तर आता दिवे कोरडे होत आहे तोपर्यंत इकडे ब्राह्मणांची भेट घेऊयात। आज ब्राह्मणांना आमंत्रण दिलं होतं अजून घरी येण्याचं। कारण हेच होतं की ऋषीचं लग्न ठरलेलं आहे। मी आधीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं की ऋषीचं लग्न ठरलेलं आहे, कुंकू साखरपुडासुद्धा झालेला आहे, लग्नाची तारीख देखील काढलेली आहे। तर आता तुम्ही म्हणणार की लग्नाची तारीख झाली, कुंकू झालेला आहे, मग आता ब्राह्मणांना कशासाठी बोलवलं? तर ब्राह्मणांना बोलवण्याचं एकच कारण, लग्नाची तारीख काढली, लग्न ज्या दिवशी ठरलेलं आहे त्या दिवशी लग्न होतं, पण त्याआधीसुद्धा आपल्याला काही कार्यक्रम करायचे असतात। त्या कार्यक्रमासाठी आपल्याला विधी वगैरे बघावा लागतो, सोबतच काही सवासणी वगैरे सुद्धा काढत असतात की ज्या लग्नाचे कामं करतात, ते बघण्यासाठी आज ब्राह्मणांना बोलवलेले आहे। सोबतच काही ज्या त्यांच्या रिलेटिव्हमधल्या महिला असतात त्यांचं नाव सांगून, सोबतच देवकुंडीसाठी सुद्धा जे जोडपं असतं त्या जोडप्यांचं नाव सांगून त्यांना ते चालता येईल की नाही चालत, कारण कसं आहे नावानुसार काही गुरु असतो, कोणांना काही दुसरे प्रॉब्लेम असतात, त्या कारणाने त्यांचं नाव निघत नाहीत। मग ते जोडपं लग्नासाठी शुभ अशुभ असं सुद्धा मानलं जातं। ते सर्व जे रिच्युअल आहेत त्याच्यासाठी आपण आज ब्राह्मणांना बोलवलं आहे आणि बाकी सवासणी, देवकुंडी वगैरे सर्व गोष्टी आज त्या काढून घेतलेल्या आहेत। आणि हे बघा, शची आणि आकृती दोघं खूप मस्ती करत आहेत। मावशी आणि आत्याचं ब्राह्मणांसोबत बोलणं चालू होतं आणि ह्या दोघी मस्ती करत होत्या। शेवटी मी त्यांना रूममध्ये ठेवलं, तर रूममधून सुद्धा त्या आता बाहेर निघाल्यात, नाही आम्हाला राहायचं नाही आहे। आणि आता आकृती नाही आई चल घरी करून मावशींना घरी घेऊन जायला निघाली। मावशींचं काम झालेलंच होतं, मावशी आणि ब्राह्मण निघून गेले। चला, तर आता मी पण वापस येते। माझे जे दिवे आहेत ते आता सुकलेले आहेत, तर दिवे सुकले। आता त्यांना पुढची प्रोसेस आपल्याला हे करायची आहे की थोडंसं हळद आणि थोडंसं तेल मिक्स करून आपल्याला जे द्रावण तयार होतं ते आपल्याला आपल्या ज्या दिव्यांवरती लावायचं आहे। तर इथं मी 1 चमचभर हळद घेतलेली आहे, त्यात थोडंसंच तेल मिक्स केलं आणि पूर्णपणे जी हळद आहे ते पूर्णपणे तेलात पूर्णपणे मिक्स करून घेतली। व्यवस्थित अशी मिक्स झाल्यानंतर आपले जे दिवे आहेत त्यांना हे द्रावण आपण लावणार आहोत। हे मिश्रण लावण्यामागचं एकच कारण की दिवा जो आहे तो घट्टसर बनवून येतो। काही दिव्यांमध्ये काय होतं की थोडाफार ढिसूळपणा राहतो, त्यामुळे दिव्यांमध्ये गॅप राहतो, एअर भरली जाते आणि दिवे थोडेसेच आपण गरम वगैरे झाले की ते फुटून जातात किंवा
लवकरच खराब होतात किंवा त्यांना चीर वगैरे पडते. तर त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. हे द्रावण लावल्यामुळे आपल्याला हे प्रॉब्लेम येत नाहीत. म्हणून मी इथे सर्व दिव्यांना पूर्णपणे व्यवस्थित मागून पुढून व्यवस्थित घासून जे आपण मिश्रण तयार केलं ते लावत आहे. तर त्यावरती काही कोटिंग केलेली असते ते ह्या मिश्रणाने निघून येते. आपण बघू शकतात की माझे हात असे काळे काळे झालेले आहेत. ह्या दिव्यांवरती कोटिंग होती ते पूर्णपणे निघून जात आहे. आणि आपला जो दिवा आहे तो व्यवस्थित तेलाने घासून घेतला की त्यामधलं सर्व व्यवस्थित होऊन जातं. दिवा फिट बसतो आणि घट्टसर असा होऊन जातो. आपल्याला फुटायचं वगैरे चीर पडायचं हे कारण राहत नाही. कारण आपण पूजेमध्ये फुटलेली वस्तू वापरत नसतो. त्यासाठी आपल्याला दिव्यांसोबत ही प्रोसेस करून घ्यायची, जेणेकरून गरमेने आपला दिवा खराब होणार नाही, फुटणार नाही, चीर पडणार नाही. तर इथं माझे आता हे जे हळद आणि तेलाचं मिश्रण आहे ते पूर्णपणे दोघं दिव्यांना लावून झालेलं आहे. आता आपल्याला असंच यांना सुकट ठेवायचं आहे. तर हे तेलाची डाग खाली पडायला नको म्हणून मी इथं एक पेपरचा वापर केलेला आहे. आपण पेपर की ताट प्लेट काहीही वापरू शकतात, त्यावरती आपल्याला हे ठेवायचं आहे. तर काही वेळ आपल्याला असंच यांना सुकट ठेवायचं आहे. मी दिव्यांचं काम करतच होती. तर तोच शचीचे बाबा आता नागपूरवरून आलेले आहे. त्यांना काही कारणास्तव नागपूरला जायचं काम पडलं. तर तिकडून ते शचीसाठी छान असे कपडे खेळणी घेऊन आलेले आहेत. तर त्यांनी शचीसाठी खूप सारे डेली यूजचे कपडे आणलेत, सोबतच खेळणेसुद्धा आणलेले आहेत. आणि तिला चिडवायसाठी नाही हे माझं आहे असं त्यांचं सुरू होतं. तर तिने शेवटी सर्व कपडे घेतलेत आणि आजोबांजवळ नेऊन ठेवले की आता ही माझीच आहेत म्हणून. तर एक एक वस्तूसुद्धा ती बघत आहेत. बाबांच्या बॅगमध्ये काय काय आहे, कोणाकोणासाठी काय आणलं. शचीला तशी सुद्धा खूप उत्सुकता असते की कोणी बाहेरून आलं म्हणजे माझ्यासाठी काही आणलेलं आहे का ती विचारते. सोबत लाडसुद्धा करते. आणि काही तिला दिसलं म्हणजे ती वस्तू तिला माहिती पण नसते की हे मोठ्यांची छोट्यांची, फक्त ती वस्तू आहे एवढं दिसतं म्हणजे ती माझीच आहे असं तिला वाटत असतं. तर भांडणच करायला लागून जाते की नाही माझंच आहे, सर्व काही तिचंच असतं. थोडा वेळ घेते, वाटलंच नंतर थोड्या वेळाने देऊन देईल, पण आणताबरोबर ती गोष्ट तिलाच हवी असते. तिच्या बाबांनी तिला कपडे दाखवले तर सर्व कपडे उचलून घेतले आणि मी आत्ताच घालते असं तिचं चालू होतं. आणि जे खेळणे वगैरे सुद्धा आणले, जसं की तिच्यासाठी डॉक्टर किट आणलेलं होतं, सोबतच बबल गनसुद्धा आणली होती. तर ते दोघंसुद्धा तिला खूप आवडलं आणि तिच्यासोबत खूप खेळली. डॉक्टर किट तर तिला भयंकर आवडला. शचीच्या बाबांनी शचीसाठी खेळणे आणि ड्रेस वगैरे तर आणले, सोबत त्यांच्यासाठी सुद्धा 2-3 कुर्ते ते सोबत घेऊन आलेले आहेत. कारण आता लग्न आहे, तुम्हाला तर माहितीच आहे की माझ्या चुलत भावाचं म्हणजे गणेशचं लग्न आहे. तर लग्नात घालायसाठी ड्रेस पाहिजेत. आणि तिकडे गेलेच होते, त्यांचे फ्रेंड वगैरे सुद्धा तिथं राहतात. तर मग तिकडूनच ते छान असे कुर्ते त्यांच्यासाठी आणलेले आहेत. तर हे बघा आपण बघू शकता 2 असे कुर्ते त्यांनी आणलेले आहेत. तर दोघं छान असे कुर्ते आहेत, मला पण भयंकर आवडले आणि सोबत घरच्यांना सुद्धा ते कुर्ते खूपच आवडलेत. तर त्यानंतर आता आपण बघूयात शचीचा डॉक्टर किट. तर हे ते किट आहे. तर यामध्ये छान असं डॉक्टरचं पूर्ण सामान आहे. शची त्यामधलं एक सामान घेत आहे आणि तिला जास्त काही कळत नाही एवढं, कारण तिला बघितलं सुद्धा नाही आहे. फक्त तिला एवढं कळतं की सुई आहे आणि सुई देत असतात. तर सुई घेऊन सर्वांना सुई देत आहे, सुई देते असं तिचं सुरू आहे. तर तिला तिच्या बाबांनी ओळखसुद्धा करून दिली की बाळा याचं हे करतात, याने असं तपासतात, यानं हे असं करतात. तर तसं तिचं आता सुरू झालेलं आहे. एक एक गोष्ट घेऊन आता ती चेक करत आहे. सोबतच बबलगन आहे. तर बबलगनने तर खूपच मजा येते. तर बाईचं बबलगनने बबल उडवणं सुरू आहे. तर चला आता त्यांची मजा सुरू आहेत आणि आता संध्याकाळ झालेली आहे. तर आता जे दिवे आहेत ते सुद्धा छान असे सुकलेले आहेत. आता त्यामध्ये आपण दिवे लावून घेऊयात. दिवे लावायसाठी आपल्याला तेल आणि वात घ्यायची आहे. तर मी एका वाटीमध्ये तेल आणलं थोडंसं, दोघं दिव्यांमध्ये थोडं तेल टाकून घेतलं. सोबतच कापसाच्या ज्या वाती आहेत त्यासुद्धा आणल्यात आणि दोघं दिव्यांमध्ये कापसाच्या वाती लावून घेतल्यात. आणि आता याला माचिसने दिवे पेटवून देणार आहेत. आपण दिवे वापरायच्या आधी जी प्रोसेस केली ती जर सर्वांनी केली तर त्यांचे सुद्धा दिवे व्यवस्थित राहतील आणि वर्षानुवर्ष टिकणार सुद्धा आहेत. हे जे दगडाचे दिवे आहेत ते एकदमच वजनाला हलके आहेत, एकदम लाईट असं त्यांचं वेट आहे. तर काही जे दगडाचे दिवे असतात ते खूप वजनदार वगैरे असतात. तर त्यांचासुद्धा आपल्याला वापर करायचा असेल तर त्यांनासुद्धा हीच प्रोसेस आपल्याला अप्लाय करायची असते. तर चला आता माझे दिवे लावून झालेले आहेत आणि हे जे दोघे दिवे आहेत मी देवघरासमोर, म्हणजे आमचं जे देवघर आहे तिथं आणि गजानन महाराजांची मूर्ती तिथं दोघी दिवे दोघं ठिकाणी लावून ठेवत आहे. सोबतच बाहेर तुळशीजवळ
आणि दरवाजाच्या समोर म्हणजे उंबरठ्याच्या जवळ आणि आमच्याच दारी बेलाचं झाडसुद्धा आहे, तर तिथंसुद्धा मी दिवा लावत असते. तर असे सर्व ठिकाणचे मी आता संध्याकाळी दिवे लावलेले आहेत. सोबत शुभम करोती वगैरे सुद्धा माझं म्हणून झालेलं आहे. आणि चला आता बाकीचे कामं वगैरे आवरते. खरंच म्हणतात ना, दगडाच्या मातीच्या दिव्यांचा वापर आपण करायला पाहिजे. तर माझंसुद्धा खूप दिवसाची इच्छा होती दगडाच्या दिव्यांची, शेवटी ते पूर्ण झाली. माझ्या आईने माझ्यासाठी दगडाचे दिवे आणलेले आहेत. खरंच खूप छान दिसत आहेत आणि मंदिराला सुद्धा खूप शोभा आलेली आहे. माझे सर्व कामं आता आवरून झालेले आहेत आणि आता इकडे देवांजवळचे दिवे आहेत ते सुद्धा विझलेले आहेत. तर हे बघा, आपण बघू शकतात की दिव्याच्या खाली सुद्धा तेल आलेलं नाही आहे. सोबतच खाली जे मी पाट ठेवलेला होता त्यावरती सुद्धा आपण बघू शकतात की थोडंसंही तेल आलेलं नाही आहे. तर आपण ही प्रोसेस करायचा हा एक फायदा होतो की यातून तेल झिरपत नाही. चला तर मंडळी, आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल आणि तुमच्याकडे सुद्धा अशा प्रकारचे दिवे असतील जसे की दगडाचे मातीचे, तर ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.